ही भयकथा हेडफोन लावून ऐका, कारण ही भयकथा इतर भयकथेपेक्षा वेगळी आहे. महाबळेश्वरमध्ये एक जागा आहे जिथे लोक मरत नाहीत, ते गायब होतात आणि आजपर्यंत एकही डेड बॉडी सापडलेली नाही. 2015मध्ये रमेश नावाचा तरुण मुलगा इथे व्हिडिओ शूट करायला गेला. दुसऱ्या दिवशी त्याच्या फक्त चपला सापडल्या. महाबळेश्वर डोंगर रांगांपासून थोडं पुढे एक जुना कुंड आहे. गावकरी त्याला मृतकुंड म्हणतात, कारण 1980पासून इथे 12 लोक गायब झाले. बहुतेक तरुण माणसं रात्री जंगलात जाऊन परत कधी आलीच नाहीत. पोलिसांनी शोध घेतला, पण हाती काहीच लागले नाही. गावात म्हातारी माणसं म्हणतात कुंडात पाणी कमी असतं, पण रात्री ते भरून येतं आणि लोकांना खेचतं. त्या कुंडातील पाण्यात मासे नाहीत, कोणतीही हालचाल नाही, फक्त बुडबुडे उठतात आणि त्या बुडबुड्यांतून एक काळी आकृती बाहेर पडते. कदाचित तीच काळी आकृती लोकांना गायब करते. शिवा हे गावातलंच नवं नाव. तो शेतकरी, पण मोबाईलमध्ये रील्स बनवायचा. त्याला मृतकुंडाची आधीपासूनच कल्पना होती, पण धाडसी रील्स बनवायच्या आणि यूट्यूबवर अपलोड करायच्या हा त्याचा छंद होता. स्टोरी सापडत नव्हती म्हणून त्याने मृतकुंडावर रील्स बनवायचं ठरवलं. त्याने मित्रांना सांगितलं, मी मृतकुंडावर रात्री जाऊन रेकॉर्डिंग करेन, ट्रू स्टोरी व्हिडिओ बनवेन. त्याच्यासोबत त्याचा चुलत भाऊ राजू होता. दोघे रात्री 10 वाजता जंगलात गेले. फोनची लाईट लावून कुंडाजवळ पोहोचले तेव्हा पाणी स्थिर काळं होतं. शिवाने सेल्फी काढली. बघितलं, काहीच नाही असं रेकॉर्ड केलं. शिवाने त्या कुंडावर ड्रोन सोडला, पण रेकॉर्डिंग पाहिली असता विचित्र दृश्य दिसलं. वरील पृष्ठभागावरचं पाणी स्थिर होतं, पण पाण्याच्या खाली तळाशी काहीतरी हलताना दिसलं. असं वाटत होतं एखाद्या बाईचे लांब सडक काळेभोर केस असावेत. घरी परत आल्यावर शिवाला तहान लागली, पण पाणी प्यायल्यावर ते गळ्यात अडकलं आणि खोकला येऊनही खोकलता येत नव्हतं. राजू म्हणाला, भाऊ तू कुंडाजवळ गेलास म्हणून असं झालं. दुसऱ्या दिवशी गावातील म्हातारी माणसे सांगू लागले, 2015ला रमेश नावाचा तरुण इथे आला. तोही व्हिडिओ बनवायचा म्हणून रात्री कुंडाजवळ गेला. दुसऱ्या दिवशी त्याच्या गळ्यातून रक्त आलं आणि तो गायब झाला. त्याची बॉडी कुठेच सापडली नाही, फक्त चपला सापडल्या. शिवाने दुर्लक्ष केलं, पण रात्री त्याला स्वप्न पडलं. कुंडातून एक बाई त्याला बोलावत होती, ये पाणी पी असं म्हणत होती. सकाळी उठल्यावर त्याचा गळा सुजून लाल झाला होता, जणू एखादी जखम झाली असावी. शिवा डॉक्टरकडे गेला, पण डॉक्टर म्हणाले ॲलर्जी असेल. तिसऱ्या रात्री शिवा एकटा गेला. राजू घाबरला होता म्हणून तो सोबत आला नाही. शिवा कुंडाजवळ पोहोचला तेव्हा थंड हवा मंदपणे वाहत होती. रातकिड्यांचा किरकिराट तेवढा कानी पडत होता. फोन रेकॉर्डिंग चालू केली. अचानक पाण्यात बबल्स आले. शिवाने पाण्यात काठी फिरवली तर तळातून काहीतरी काळं वर येताना दिसलं. जुना मोटरचा पाईप होता, पण त्यातून दुर्गंध वास आला. रेकॉर्डिंग ऐकलं तर एका माणसाचा आवाज आला, ये पाणी पी. शिवा धावत परत आला. गावात विचारलं तेव्हा एका म्हाताऱ्याने रहस्य उघड केलं. कुंड 100 वर्षे जुना. ब्रिटिश काळात इथे खाण होती, पण
अचानक एका रात्री 4-5 मजूर मृत्युमुखी पडले. त्यांचा गळा सुजून लाल झालेला, डोळे बाहेर आलेले. असा प्रसंग 2-3 वेळा लागोपाठ घडला. म्हणून खाण बंद करण्यात आली. पण अजून एक खरं रहस्य आहे. 1970ला कमला नावाच्या एका बाईला तिच्या नवऱ्याने तिला या मृत कुंडात ढकलून दिलं. ती मरण पावली. तिचा आत्मा याच कुंडात भटकतो असं म्हणतात आणि तिचा नवरा तोही पाय घसरून कुंडात पडला असं म्हणतात. आणि कुणी म्हणतं की तो अजूनही जिवंत आहे, तर कुणी म्हणतं त्याची प्रेतात्मा तेथे भटकते आणि तीच प्रेतात्मा तिथे भटकत येणाऱ्या लोकांचा जीव घेते. शिवाला पक्का विश्वास होता प्रेतात्मा वगैरे काही नसतं. शिवाने पोलिसांना ही गोष्ट सांगितली, पण ते म्हणाले पुराव्याशिवाय काही करता येत नाही. 4थ्या रात्री तो कॅमेरा घेऊन पुन्हा गेला. कुंडापासून काही दूर अंतरावर तोंडाला कापड गुंडाळून एक माणूस उभा होता. म्हातारा, कमलाचा नवरा. तू काय करतोस इथे? शिवाने विचारलं. म्हाताऱ्याने हसत उत्तर दिलं, मीच रमेशला कुंडात ढकललं, तू पण ये. म्हाताऱ्याने शिवाला पाण्यात ढकललं, पण शिवा पडला नाही. तो म्हाताऱ्याच्या तावडीतून निसटला, पण त्याचं डोकं गरगरायला लागलं. तो भटकत जंगलाबाहेर आला आणि एका खड्ड्यात पडला. सकाळी गावकऱ्यांना शिवा सापडला. लाल भडक डोळे, गळा जळलेला. तो बोलू शकत नव्हता. त्याच्या फोनमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग होती. म्हाताऱ्याचा आवाज आणि पाण्याचा बुडबुड्यांचा आवाज. पण म्हातारा स्क्रीनमध्ये स्पष्ट दिसत नव्हता. एक काळी सावली दिसत होती. पोलिसांना वाटलं जास्त अंधार असल्यामुळे म्हातारा कॅमेऱ्यात स्पष्ट दिसत नसेल, सावलीसारखा दिसत असेल. पोलिसांनी तपास केला, पण म्हातारा गायब, कुठेही सापडला नाही. काही दिवसांनी संशोधनासाठी सायंटिस्ट लोकांची एक टीम येथे आली. त्यांना पाण्यात मिथेन गॅस असल्याचे आढळून आले. ते पाण्याचे बुडबुडे मिथेन गॅसमुळे निर्माण होतात असा निष्कर्ष निघाला. या गॅसच्या संपर्कात आल्यामुळे भोवळ येणे, घशाचे विकार आणि डोळे लाल होणे असे आजार होऊन माणूस दगावू शकतो असं सायंटिस्ट म्हणाले. पण एक अकल्पनीय गोष्ट त्यांच्या निदर्शनास आली. पाण्याच्या तळाशी लांब सडक काळेभोर केस आढळले आणि त्या केसांच्या खाली बरेच मानवी सांगाडे सापडले. त्या मृत कुंडाच्या परिसरात रात्रीच्या वेळी एक मानव सदृश्य काळी आकृती फिरताना दिसली. पण टॉर्चचा प्रकाश झोत मारला असता तेथे काहीच आढळून आले नाही. कुणीही नव्हतं. पण तरीही एक गोष्ट घडलीच. त्यांच्या टीममधील 2 सायंटिस्ट बेपत्ता झाले. ते दोघे कुठेही सापडले नाहीत. पाण्यात आणि इकडे तिकडे सगळीकडे शोध घेतला, पण काही हाती लागले नाही. शिवाच्या फोनमधला शेवटचा क्लिप आजही गावात आहे. पण ती व्हिडिओ क्लिप पाहून लोक संभ्रमात पडतात, कारण शेवटच्या 3 सेकंदात कॅमेऱ्यात शिवा अंधुक दिसतो आणि कुणीतरी त्याच्या मागे उभं असतं. आजही कुंड तसाच आहे, पण तो म्हातारा जिवंत आहे की प्रेतात्मा हे कोडे अजूनही सुटलेले नाही. गावकरी म्हणतात ही ट्रू स्टोरी आहे, यावर व्हिडिओ बनवू नका. तर मित्र हो, तुम्हीच सांगा, ही कथा ऐकल्यावर तुम्हाला काय वाटतं? हा मृतकुंड खरंच भुताटकी आहे का, की अजून काही वेगळं रहस्य आहे? तो म्हातारा जिवंत आहे की प्रेतात्मा? प्लीज कमेंट, लाईक, शेअर आणि अशाच मनाला भेडसावणाऱ्या भयकथा ऐकण्यासाठी आमच्या हॉन्टेड व्हिलेज
या चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.